आता कोकणात येऊन इतक्या आंब्याचा आमरस नाही केलं तर कायच केलं. ते इथे सर्वात आधी उठून आम्ही आमरस बनवला, कलिंगड वगैरे खाल्लं आणि मग निघालो आमच्या कामासाठी. तर जोपर्यंत इथे बाकीचे कामं वगैरे करत होते, मी इकडे टाईमपास करत होती. ते म्हणजे मी या राजांसोबत खेळत होती. मस्त जाम मजा आली त्यांनी. आणि मग बाजूलाच बघते तर काय इथे सुंदर असे सनफ्लॉवर सारखे फुलं आहे. ते घेतले आणि विचार केला रील बनवूया. बट ते काय पॉसिबल झालं नाही. आता काल तुम्हाला माहीतच असेल, की माझ्या नवऱ्याचा बर्थडे होता, ज्यासाठी मी काहीच असं स्पेशल रेसिपी नाही बनवली घरी. सो आज मी विचार केला मस्त इथे एक चॉकलेट बनवूया. ज्यासाठी मी अर्ध-अधिक सामान हे मुंबईतनंच आणलं होतं, म्हणजेच हे चॉकलेट आणि काही पिस्ता. आता पिस्ता बोलले तर तुम्हाला समजलंच असेल, की दुबईचं फेमस कुनाफा चॉकलेट मी बनवते. ते पण एकदम इंडियन ट्विस्टनी. आता इथे जे पण अवेलेबल आहे त्यानीच मी बनवणार असते. आता मला असं वाटलं, की डार्क चॉकलेट कमी पडेल. सो मी इथे बेसिक लोकलच आपली डेअरी मिल्क घेतली. ते डबल बॉइलिंग मेथडनी पहिलं बॉईल करून घेतली. मग हे पिस्ता जे मी मुंबईतनं आणलेले ते मस्तपैकी मिक्सरमध्ये ग्राइंड केले. त्यात थोडंसं मिल्क टाकलं आणि सगळ्याची मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतली. मग एक पॅन घेतला, त्यावर तूप टाकलं आणि मग हे सेवैया टाकले, थोडेसे ते रोस्ट केले. तेवढ्यात बघते तर काय लाईट गेली आणि त्यात घोळ तर होणारच होता. म्हणजेच माझ्या चॉकलेटमध्ये गेलं थोडंसं पाणी अँड स्टिल मी ते मिक्स करून ना यूज करायचा विचार केला. आता इथे ना आदल्या दिवशी आम्ही कसाडाचं आईस्क्रीम खाल्लेलं. सो त्याचा डब्बा होता, त्यातच मी विचार केला आपलं चॉकलेट बनवूया. सो इथे सर्वात आधी मस्तपैकी चॉकलेटचं लेअरिंग केलं, त्यावर आपली पिस्ताची पेस्ट टाकली, ती मस्तपैकी स्प्रेड आउट केली अँड देन त्यावर हे सेवैया थोडेसे क्रश करून टाकले अँड लास्टला परत एकदा चॉकलेटची लेयर टाकली आणि मस्त हे डीप फ्रीजमध्ये स्टोअर केलं. आता जर तुम्हाला याचा फायनल रिझल्ट बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्ट व्लॉग बघायला लागणार. आणि इथे रात्री मी आलेली पप्पांना मुंबईला सोडायला, ते पण कुठं रेल्वे स्टेशनवर, जे एअरपोर्ट पेक्षा काही कमी नाहीये आणि खूप अपग्रेडेड झालेलं आहे आता गाव. पण हे गाव गाव नाही राहिलंय, आता सिटी बनत चालली आहे डे बाय डे. एनिवेज सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय.